चक्कर यायली दिवसाला चक्करमध्ये आणि उन्हानं आपला सूर्य आम्हाला झिजवतोय, रक्ताचं पाणी करतोय आमचं, आणि रात्रीला थंडी आमची पूर्ण वाट लावून ठेवलेली आहे. काय करावं बाबा, परिस्थिती खूप आमची बिकट आहे. त्या परिस्थितीमध्ये आमचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे, शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या. आमचं मानसिकदृष्ट्याचा बलात्कार करण्याचं काम या सरकारनं करावं नाही. मायबाप सरकार आम्हाला रोजगार द्यावा, आम्हाला घरात परत पाठवावं. हो बाबा, आता थंडी वाजते, थंडी खूप आहे. रात्रीचे 1:30 वाजता आलेले आहेत आणि युवा प्रशिक्षणार्थी नाशिकमध्ये बेमुदत उपोषण चालू आहे. वरती झोपलेली मंडळी आहेत. मी त्याचं नेतृत्व ह्या माध्यमातून या ठिकाणी माझ्यापरी जेवढं जमतं तेवढं सहकार्य करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे. पण माझी सरकार मायबाबा विनंती आहे की ह्या माध्यमातून ह्या मुलांना हक्काची भाकरी मिळावी. 6,000, 8,000 आणि 10,000 एवढ्यासाठी ही मुलं शाळा शिकलेत का? दादा, तुमचं शिक्षण किती झालं? माझं BSW MSW आणि सेट आहे. शिक्षण आहे का? आणि ही परिस्थिती ह्या मुलांच्यावरती ओझरली. शिक्षण पुन्हा एकदा सांगा दादा जोरात. माझं BSW MSW आणि सेट आहे. विचार न सुटणारं कोडं पुन्हा एकदा तुमच्या आमच्या ह्या महाराष्ट्रामध्ये बघायला भेटतं. एकीकडं हजारो संत, लाखो संत या पवित्र भूमी नाशिकमध्ये येतात आणि आपल्या जीवनाचा नव्हे तर आपल्या देहाचा उद्धार होतो. या अनुषंगाने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर संत म्हणत या पवित्र भूमीमध्ये येतात. या आशेनं संतावरती विश्वास ठेवून चालणारी ही मंडळी पुन्हा एकदा या मुलांचा रोजगाराचा प्रश्न भेटतावला. माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना माझी विनंती आहे की ह्या मुलांची हाक ऐकावी आणि यांना हक्काची भाकर ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी फक्त आहे तो रोजगार मिळणार का किंवा पुढं काय होणार ही समस्या जाणून घेण्यासाठी त्यांचा छोटासा प्रयत्न आहे. माझी सरकारने विनंती आहे, जरा इकडे बघा त्या ठिकाणची परिस्थिती. ऐका ना दादा, जेव्हा बाबा आलते ना तेव्हा माझ्या अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं. कारण की माझा भाऊ, माझी बहीण या ठिकाणी झोपत आहेत. या ठिकाणी जर 4 वाजता जर बघताय तुम्ही तर अक्षरशः पूर्ण या पत्रावरलं पाणी खाली गळतंय. घरचे विचारतात, बाळा तू जेवलास का? पण आम्ही सांगतोय हक्काने की माझे बाबा आम्हाला अक्षरशः जेवण्यासाठी अक्षरशः त्यांनी आमच्यासाठी पूर्ण व्यवस्था केलेली आहे. तरी पण माझ्या भावांनो, आज बाबा आमच्यासाठी या दीड वाजता या ठिकाणी माझा राठोड भाऊ आज या पत्राखाली झोपतोय समजा. पण मला एकच गोष्ट सांगायची, मी कधी स्टेजवर जात नाही आणि गेलो तर मला कोणी आवरतही नाही. पण मला एकच सांगायचं आहे की या सरकारने आमच्यासाठी जर हा रोजगार कायमस्वरूपी जर केला नाही तर हे आज आम्ही या स्टेज खाली आहेत, उद्या रोडवर उतरायला आम्ही मागं पुढं बघणार नाही. बरं का सरकार, आम्ही कधी चुकलो नाही. आम्ही पूर्ण व्यवस्थित सुशिक्षित आहेत. त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी बघा, माझे भाऊ सकाळी अक्षरशः दवं पूर्ण पावसासारखं टपटप गळतंय. काल रात्री आम्ही या ठिकाणी ग्राउंडवर पूर्ण आपल्या पत्रावळ्या पूर्ण जाळ करून त्या ठिकाणी शेकत बसतो 3 वाजल्यापासून. पण या शासनाने आमची दखल जर नाही घेतली तर आम्ही पूर्ण रोडवर उतरू. हीच कृपा करतो आणि सांगतो बाबाच्या चरणी एकच प्रार्थना की बाबा आमच्यासाठी खूप प्रयत्न करतात, पण रोजगार आम्हाला कायमस्वरूपी मिळायला पाहिजे. एवढंच बोलतो आणि धन्यवाद.